आपण बघत आहात DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। शिंदखेराजा नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालाने शहराच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली। सत्तेचे स्पष्ट सत्तानंतर घडले आहे। दिनांक 21 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता नगर परिषद कार्यालयात मतमोजणीला प्रारंभ होताच निकालाचा वेग सर्वांचे लक्ष वेधून घेत होता। बुलढाणा जिल्ह्यात सर्वप्रथम आणि राज्यात वेगवान ठरलेल्या या मतमोजणीत अवघ्या 1.5 तासात संपूर्ण चित्र स्पष्ट झाले आणि 11:30 वाजता अंतिम निकाल जाहीर झाला। युवक नेतृत्वाचा ऐतिहासिक विजय। या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे सौरभ विजय तायडे वय 22 यांनी 4287 मते मिळवत नगराध्यक्ष पदावर निर्विवाद व ऐतिहासिक विजय मिळवला। या विजयासह सौरभ तायडे हे महाराष्ट्रातील सर्वात कमी वयाचे नगराध्यक्ष ठरले असून युवकांच्या नेतृत्वाला मिळालेली ही मोठी पावती मानली जात आहे। शिंदखेराजाच्या राजकारणात नव्या पिढीचा आवाज आता थेट सत्ता केंद्रात पोहोचल्याचे हे ठळक संकेत आहेत। विजयी प्रमाणपत्र सोहळा ठरला। लक्षवेधी अंतिम निकाल जाहीर झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्राध्यापक संजय खडसे यांच्या हस्ते नगराध्यक्ष पदाचे विजय प्रमाणपत्र सौरभ विजय तायडे यांना प्रदान करण्यात आले। यावेळी माजी आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे तसेच शिवाजी राजे जाधव हे विशेष उपस्थित होते। युवक नेतृत्वाला मिळालेल्या या यशाबद्दल त्यांनी सौरभ तायडे यांचे अभिनंदन करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। हा क्षण उपस्थित कार्यकर्ते व समर्थकांसाठी उत्साहवर्धक ठरला। नगराध्यक्ष पदाची चुरस शेवटपर्यंत रंगला सामना। नगराध्यक्ष पदासाठी एकूण 6 उमेदवार रिंगणात होते। मतमोजणी दरम्यान प्रत्येक फेरीत चुरस दिसून आली, मात्र अखेरीस सौरभ तायडे यांनी आघाडी कायम राखत बाजी मारली। सौरभ विजय तायडे राष्ट्रवादी शरद पवार गट 4287, श्याम किसनराव मेहत्रे राष्ट्रवादी अजित पवार गट 4118, अतिश बाळाजी तायडे शिवसेना शिंदे गट 3436, अन्य उमेदवार मर्यादित मते। नगराध्यक्ष पदासाठी 46 मतदारांनी नोटा तर नगरसेवक पदासाठी 238 मतदारांनी नोटांचा वापर केल्याचे स्पष्ट झाले। नगर परिषदेत कोणाची ताकद किती? निवडणुकीनंतर नगर परिषदेत सत्ता समीकरणे पुढील प्रमाणे स्पष्ट झाली। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट 8 नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट 6 नगरसेवक, शिवसेना शिंदे गट 5 नगरसेवक, भाजप 1 नगरसेवक। सर्वाधिक नगरसेवकांसह शरद पवार गट नगर परिषदेत निर्णायक भूमिकेत असल्याचे स्पष्ट झाले आहे। प्रशासनाचा कस लागला, व्यवस्था ठरली कौतुकास्पद। निवडणूक निर्णय अधिकारी प्राध्यापक संजय खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी प्रक्रिया अत्यंत शिस्तबद्ध, पारदर्शक व वेगवान पार पडली। सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार अजित दिवटे, मुख्य अधिकारी आशिष बोबडे, नायब तहसीलदार डॉक्टर प्रवीण कुमार वराडे, माध्यम नोडल अधिकारी प्रकाश शिंदे यांच्यासह ग्राम महसूल अधिकारी राहुल देशमुख, विष्णू थोरात, वसुदेव जायभाये, उपविभागीय अधिकारी कार्यालय व तहसील कार्यालयाचे सर्व कर्मचारी, संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा सज्ज होती। कडेकोट पोलीस बंदोबस्त, शांततेत निकाल। मतमोजणी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य राखीव पोलीस दल व स्थानिक शिंदखेराजा पोलीस स्टेशनचे ठाणेदार आशिष इंगळे, दुय्यम ठाणेदार बालाजी सानप, गोपनीय विभागाचे अंमलदार श्रावण डोंगरे, किंगाव राजाचे ठाणेदार संजय मातोंडकर यांच्यासह मोठ्या प्रमाणात पोलीस कर्मचारी यांच्यासह कडेकोट बंदोबस्त तैनात होता। संपूर्ण प्रक्रिया शांततेत पार पडली। DPA न्यूजसाठी प्रतिनिधी सुरेश हुशे, शिंदखेराजा। ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।